विठ्ठल 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 हॅलो हॅलो थोडासा ट्रबल देणार थोडा हॅलो 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 हां शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांचा माघिला आलो निजाच्या मायरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणी वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजोस प्रदिक प्रदेशम विधिंद्रादि देवही सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधामना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लेकुराचे हित 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 वाहे माऊ लिचे चित्त वाहे माऊ लिचे चित्त चित्त वाहे माऊली ऐसी कळवळ्याची जाती 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 करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती शेवट तो भला माझा बहु गोड झाला
आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराया वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराया, ब्रह्ममूर्ती सोपान काका सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून ज्या मातेचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय, कैलासवासी श्रीमती रत्नाबाई गोविंद पोमन या मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूयात. गेल्या वर्षी याच तिथीला या मातेचं वृद्धोपकाळानं प्राणोत्क्रमण झालं आणि प्राणोत्क्रमण झाल्यानंतर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे या मातेचा शवदहनाचा किंबहुना अस्थिमिलनाचा हे कार्यक्रम संपन्न झाले. गेल्या वर्षी पिंडदानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज श्राद्ध असेल, पिंडदान असेल, किंबहुना पुण्यस्मरण असेल, या मातेचा हा कार्यक्रम या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. हिंदू धर्माचा आदर्श संपूर्ण जगाने घ्यावा असा हा हिंदू धर्म आहे. कारण या हिंदू धर्माला काही परंपरा आहेत. 184 देशामध्ये पूर्ण हिंदुस्तान हा एकमेव देश असा आहे, आपण ज्याला भारत म्हणतो. या 184 देशामध्ये जगामध्ये एकट्या भारताकडं आदर्शाने पाहिलं जातं. एक जगाच्या पाठीवरती आदर्शवर देश म्हणून या देशाकडे पाहिलं जातं. का पाहिलं जातं? कारण या देशाला काही परंपरा आहेत. या देशाला 4 वेदांची परंपरा आहे. या देशाला 6 शास्त्रांची परंपरा आहे. या देशाला 18 पुराणांची परंपरा आहे. या देशाला देव संत ऋषी मुनी जपी तपी योगी ध्यानी या सर्वांची परंपरा या देशाला आहे. म्हणून आपल्या पूर्वासुरींनी, आपल्या पूर्वजांनी जो हिंदू म्हणून जन्माला आला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 16 संस्कार केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये आईच्या गर्भामध्ये प्रवेश केल्यापासून जे संस्कार सुरू होतात ते शेवटी निजधाम गमनापर्यंत. आईच्या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याकडे त्या ठिकाणी गर्भावरती संस्कार करण्याची प्रथा आहे. त्या संस्काराला गर्भधारणेचा संस्कार असं म्हणतात. कारण गर्भातले संस्कार 9 महिने 9 दिवस केलेले संस्कार पुढे येणारं पूर्ण आयुष्य त्या संस्कारावरती अवलंबून असतं. माझी नेहमी मातांना नेहमी सांगणं असतं, एखाद्या आईच्या गर्भामध्ये बाळ येण्याची कुतूहल आपल्याला लागली, जाणीव झाली, तर त्या ठिकाणी नामसाधना, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे. कारण ते संस्कार आपण जे कर्तव्य करतो 9 महिने 9 दिवसामध्ये ते सगळे संस्कार बाळावरती पडत असतात. म्हणून तर म्हणावं लागलं ना, गर्भीची आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची अंग, आनंदाची आनंदाचे डोही आनंद तरंग. पहिला संस्कार आहे गर्भधारणेचा आणि शेवटचा 16वा संस्कार आहे अंत्येष्टी संस्कार. आणि या अंत्येष्टी संस्कार अंतर्गत 5 विधी केले जातात. शवदहन, अस्थिमेलन, पिंडदान, श्राद्ध किंवा पुण्यस्मरण आणि 5वं अन्नदान. विठाला विठाला गतवर्षी या मातेचं प्राणोत्क्रमण झालं. वयाच्या 87व्या वर्षी या ठिकाणी या विश्वातून, या जगातून, या परिवारातून, या कुटुंबातून, या गावातून ही माता आपला देह विसर्जित करून या कुटुंबातून निघून गेली. पण मातेबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या परिवाराच्या वतीने मी पुढे सगळ्यांची नावं घेणार आहेत. या मातेचे चिरंजीव असतील, या मातेची सुनबाई असेल, या मातेचे नातू असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. आणि ही सेवा संपन्न करत असताना आज कीर्तनाच्या साधीसाठी जे या ठिकाणी उपस्थित येतात
संपूर्ण पिंपळेकर ग्रामस्थ भसदी मंडळ असतील, आमच्या माता भगिनी असतील, माझ्यासोबत आलेले संगीत विशारद हरिभक्त परायण लक्ष्मणजी महाराज मिठे असतील, संगीत विशारद हरिभक्त परायण या ठिकाणी महाराज वैभव महाराज गाडेकर असतील, आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण, पक्वा क्षेत्रामध्ये ज्याचं 1 नंबरला नाव घेतलं जातं, आपल्या पिंगोरी गावचे असणारे आमचे हरिभक्त परायण लहान बंधू प्रथमेशजी महाराज शिंदे असतील, पेटीच्या साथीसाठी जी उपस्थितीता आपल्या पुरंदरमधलं 1 नंबरचं हार्मोनियम वादक नागरगोरजे महाराज असतील, आणि आपण सर्वजण, आणि माझ्यासोबत आलेले माझा श्रीहरी नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलचेही सर्व आमचे पांडुरंग महाराज असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे भाटीदादा असतील, आणि आपण सर्वजण सर्वांच्या वतीने या मातेला शेवटची आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. या परिवाराच्या वतीने ज्यांनी मला निमंत्रण दिलं, आपल्या गावचे असणारे प्रवचनकार तानाजी महाराज या ठिकाणी उपस्थित येतात. आपण सगळेजण कुणाकोणाची नावं घ्यायची, एकच सांगेल, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि म्हणून या मातेचे 5 विधी या ठिकाणी संपन्न होत असताना आज 4 नंबरचा विधी या ठिकाणी संपन्न होतोय, श्राद्धाचा, पुण्यस्मरणाचा. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये अशी भावना असेल, महाराज परिवारातील एखादी प्रिय व्यक्ती गेली, ती प्रिय व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिचा देह निघून गेला, राहतात त्या फक्त आठवणी, राहतात त्या फक्त आठवणी, त्या स्मरणामध्ये राहतात. देह निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने हे विधी करावेत का? नाही केले तर तोटा सांगा आणि करायचे फायदे सांगा, तर आम्ही पुढे करू. का करायचे विधी? नाही केलं तर काय तोटा आहे? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 अंशाचे ऋण आहेत. ऋण म्हणजे उपकार. त्या उपकाराप्रती जाग असणं हे प्रचंड हिंदुत्वाचे लक्षण आहेत, लक्षात ठेवा. आपल्यावरती ज्यांचे उपकार आहेत, आपल्यावरती ज्यांचे परोपकार आहेत, ज्यांची ऋण आहेत, त्यांच्या ऋणाप्रती जागा असणं हे प्रत्येक जीवाचं इति कर्तव्यात असल्यामुळे या परिवाराच्या वतीने या कृतज्ञतेतून, या मातेच्या उतराईतून उतराई होण्यासाठी कृतज्ञतेतून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. ऐका, का करावं पिंडदान, का करावं श्राद्ध, का करावं, का करावे ते विधी, त्याचं कारण सांगितलं जातं. आपल्या जन्माला आल्यापासून 2 वंशाची ऋण आपल्यावरती आहेत. पहिला वंश सांगितला गेला तो विद्यावंश, आणि दुसरा वंश सांगितला गेला तो मांस वंश. या मांस वंशाचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणजे काय हो? मांस वंश म्हणजे काय? आमच्या पंजोबाने आमच्या आजोबाला रक्त दिलं, आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांना रक्त दिलं, आमच्या वडिलांनी आम्हाला दिलं, आम्ही आमच्या मुलाला देणार, आमचा मुलगा आमच्या नातवाला देणार. ही जी रक्ताची परंपरा सांगितली जाते, या रक्ताच्या परंपरेला मांस वंशाची परंपरा असं म्हणतात. आणि दुसरी परंपरा सांगितली जाते कुठली? विद्यावंशाची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष उळवला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. महाराज सांगतात ही विद्यावंशाची जी परंपरा आहे आणि इकडे मांस वंशाची जी परंपरा आहे, या दोनही परंपरेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी श्राद्धाचा विधी. विठाला विठाला आणि ज्याचे आपल्यावरती उपकार आहेत ना, उपकाराची जाणीव असणाऱ्या माणसाला कृतज्ञता असं म्हणतात, आणि उपकाराची जाणीव नसणाऱ्या माणसाला कृतज्ञ असं म्हणतात. शक्यतो हिंदू धर्मातले माणसं कृतज्ञतेचा विचार करतात, कृतज्ञतेचा पुरस्कार करतात. कारण आपल्या आईबापाप्रती असणारी जागी माणसं, आईबापाच्या परोपकाराची जाणीव असणारी माणसं आपल्या हिंदू धर्मामध्ये पाहायला भेटतात. उदाहरण सांगून जाईल. मला एकाने विचारलं, म्हणजे महाराज का करायचा हा विधी? एखाद्या व्यक्ती परिवारातून निघून जात असतील, प्रिय व्यक्ती, विधी का करायचा? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचं प्रमाण सांगितलं. पिंड पदावरी धिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भाऊ हा विधी करायचा. कसा करायचा सांगितलं जातं, ऐका. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती पहिला उपकार जर कोणाचा असेल तो तो देवाचा आहे. देवाने आम्हाला जीव दिला. या जगामध्ये 184 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष योनी म्हणजे 84 लक्ष प्रकारचे जीव या सृष्टीमध्ये जीवन जगतात. त्याच्यामध्ये मग महाराज कीटक असतील, मुंग्या असतील, पशुपशवादिका असतील, झाडं असतील, झुडपं असतील, आपल्या शेतातील पिकं असतील, ही सगळी पिकं ही जीवामध्ये मोडतात. या सगळ्या जीवाचा जर विचार केला
फक्त 84 लाख प्रकारचे जीव या सृष्टीमध्ये जीवन जगतात. त्याच्यामध्ये एकटा माणूस नावाचा प्राणी बाजूला आहे. 83,99,999 योनी बाजूला आणि एकटा माणूस नावाचा प्राणी बाजूला. फक्त याच माणसाच्या जीवनामध्ये हे संस्कारांचे विधी आपल्याला पाहायला मिळतात. का कधी पाहिलंय आपण रस्त्यावरती एखादं कुत्रं मेलंय, कुत्रं मेल्यानंतर त्या कुत्र्याच्या भावकीने त्याला उचललंय, घरी आणलंय, त्याला आंघोळ घातली, त्याची महाराज प्रेतयात्रा काढली. कधीच पाहायला भेटत नाही भाऊ. कारण अनेक हे ज्ञान नाही कोठे. इतर जीवांच्या ठिकाणी संस्काराचं ज्ञान नाहीये. भगवंताने बुद्धी आणि ज्ञान फक्त माणसाला दिलंय आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हे संस्काराला फार महत्व आहे. का करायचे संस्कार? पहिला उपकार आमच्यावरती देवाचा आहे. देवाने आम्हाला जीव दिला. ज्याने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गाईन गुणे दयाचे. ज्याने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, अरे भगवान परमात्मा आम्हाला जीव देतो. भगवान परमात्मा या सृष्टीतल्या प्रत्येकाला जीव देण्याचं काम करतो. मोबाईल बंद करा कृपया, सगळ्यांनी स्टेजवरच्या लोकांनी मोबाईल बंद करा. कारण ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होते सगळं, मोबाईलची रिंगटोन. ऐका, जेणे हा जीव दिला दान, भगवान परमात्मा आम्हाला जीव देतो. जीव देण्याचं काम देव करतो. बरे झाले आलो या जन्माशी, जोड जोडीली मनुष्य देहाशी. माणसाचा जीव पण देव देतो, लक्षात ठेवा. पण जो जीव देव देतो ना, याचा पहिला उपकार आपल्यावरती असेल ना, तर देवापेक्षाही एक पाऊल उपकार कोणाचा असेल ना भाऊ, तो आपल्या आईचा आहे. कारण देव फक्त जीव देण्याचं काम करतो, पण देव उदर देऊ शकत नाही, गर्भ. या मृत्यूलोकामध्ये येण्याची पहिली जागा जर काय असेल, इथं आल्यानंतर आपण आपल्या कर्तृत्वाने फार मोठे होऊ, हिमालयाची उंची गाठायला जाऊ. हिमालयाच्या उंचीला जाऊन त्या ठिकाणी महाराज अनेक वर्ष सत्ता करू, राज्य करू, अनेक पैसा अंतःकरणामध्ये असेल, अंतःकरणातली संपत्ती, स्थावर जंगम संपत्ती, सगळ्या संपत्ती आपण कमवू. इथं आल्यानंतर तुम्हाला IAS अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर होता येतं. पण इथं येण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वी तलावावरती आणि या जमिनीवरती पहिली पाऊल ठेवण्याची जागा जर कोण देत असते ती आई देते, लक्षात ठेवा. इथं भगवंताला जीव देण्याचं काम केलं त्या सृष्टीतल्या चालका मालकाने, परंतु देव उदर देऊ शकत नाही. अरे त्यालाच इथं जन्माला यायचं असेल तर त्याला सुद्धा एका आईच्या उदराचा आश्रय घ्यावा लागतो. प्रभू रामचंद्र जन्माला आले, कौसल्याच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. भगवान कृष्ण जन्माला आले, एका आईच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या आईच्या उदरामध्ये पाहिलं आणि सत्यामध्ये उतरवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, त्या छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा इथं जन्माला यावं लागलं. मासाहेब जिजाऊंच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला यावं लागलं. धर्मवीर संभाजी महाराज आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये जन्माला आलेलं रत्न, आईसाहेब सईबाईंच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आलं. ज्यांचा समाधी सोहळा सासूरसारख्या ठिकाणी संपन्न होतोय. संत सोपनकाका जन्माला आले, माता रुक्मिणी पंतांचा उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. विश्वमाऊली ज्ञानोबराय रुक्मिणी पंतांच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. जगद्गुरु तुकाराम महाराज माता कनकाईच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. मोठमोठे संत इथे आले, मोठमोठे शूरवीर इथे आले, दिवादिका आले, ऋषी मुनी जपी तपी योगी ध्यानी आले, पण एका आईच्या उदराचा आश्रय घेऊन जन्माला आले. इथं येण्यासाठी तुम्हाला एका आईच्या उदराचा आश्रय घेऊनच जन्माला यावं लागतं. म्हणून पहिला उपकार जरी देवाचा असेल तरी कंकण भरू जास्त उपकार आईचा आहे. कारण आई गर्भामध्ये जागा देते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर 9 महिने 9 दिवस ती आई आपल्याला वाढवते. 9 महिने 9 दिवस अंतःकरणामध्ये. बरं इथं काय एअर कंडिशन गादी नाही ना हो. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. ए मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे, तुझे क्षणोक्षणा ध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना,
9 महिने 9 दिवस ती आई गर्भामध्ये वाढवते. आई आपल्याला गर्भामध्ये जागा देते. आई गर्भामध्ये जागा दिली. आईचा उपकार किती मोठा सांगून जाईल. एका आदर्श मातेला आणि या कुटुंबातील एका आईला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण आलात. आई कळाली पाहिजे महाराज. या मृत्यू लोकामध्ये प्रचंड तीर्थ आहेत महाराज. हिंदुस्थान आपली भारतवर्षाची भूमी, तर याला देवभूमी म्हटलं जातं, याला संत भूमी म्हटलं जातं. जिथे पाहिल तिथे महाराज आपल्याला देवादिकांची नद्या, कितीतरी अशा पवित्र नद्या या भारतवर्षाच्या भूमीमध्ये येतात. कितीतरी पवित्र तीर्थक्षेत्र या भारताच्या भूमीमध्ये येतात. पण महाराज आमच्या ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस प्रापंचिकासाठी गृहस्थाश्रम ज्यांनी स्वीकारलाय, लग्न ज्यांनी केलंय, प्रपंच ज्यांनी स्वीकारलाय, या लोकांसाठी सगळ्यात मोठं तीर्थ जर काय सांगितलं असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळेल. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ जर काय असेल तर ते मातेचं आहे आणि पित्याचं आहे. या परिवाराने ज्यावेळेस ही माता 8 महिने ही माता ज्यावेळेस बेड रेस्ट म्हणा झोपून होती, क्वाटवरती झोपून होती, आपल्या आजारामुळे पडल्यामुळे या मातेची सेवा या परिवाराने केली. जीवनामध्ये महाराज आमचे गुरुवर्य बाबा सांगायचे, वृद्ध मातेची केलेली सेवा, त्या सेवेसाठी महाराज झटणारे 2 हात, त्या मातेच्या सेवेसाठी जर आपण वापरत असाल ना, जोपर्यंत ती माता जिवंत आहे तोपर्यंत आपले 2 हात त्या सेवेसाठी आपण वापरत असाल तर ती माता गेल्यानंतर पुन्हा ते 2 हात कुणापुढे पसरण्याची वेळ येत नाही. लक्षात ठेवा. ही ताकद मातेच्या सेवेची, ही पित्याच्या सेवेची ताकद आहे. म्हणून ऐका, पहिला उपकार आपल्यावरती देवाचा आहे, दुसरा उपकार आपल्यावरती आईचा आहे. आई आपल्या गर्भामध्ये जागा देते. आईचा दुसरा उपकार आहे आपल्यावरती. काय उपकार आहे? आई आपल्याला रक्त देते. आज विज्ञान इतकं पुढे गेलंय, विज्ञान चंद्रावरती गेलं, विज्ञान मंगळावरती गेलंय. आज महाराज विज्ञान इतकं पुढे गेले, या माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. त्या नाडीमधील एक नाडी चॉकअप झाली तर त्या मशीनमध्ये घातल्यानंतर, MRI मशीनमध्ये घातल्यानंतर कळते कुठली नाडी चॉकअप झालेली. अहो विज्ञान इतकं पुढे गेले, या शरीरातलं हृदय बाजूला काढतात, त्याच्यावर ऑपरेशनची प्रक्रिया करतात आणि पुन्हा बाहू त्या हृदया शरीरामध्ये बसवतात. इतकं विज्ञान पुढे गेले. विज्ञान इतकं पुढे गेले, इतकं पुढे, किती पुढे जाऊ दे त्या विज्ञानाला, परंतु त्या विज्ञानाला आजपर्यंत रक्त तयार करण्याचा कारखाना तयार करता आलेला नाही. रक्त तयार करण्याचा कारखाना जर तयार करता आला असता विज्ञानाला तर आपणच्या पुण्यस्मरणार्थ काल रक्तदान शिबिर झालंच नसतं ना. दाखवा मला एक तरी उदाहरण. या महाराष्ट्रामध्ये कुणी पण सांगावं हात वर करून, महाराज आमच्या गावामध्ये रक्त तयार करण्याचा कारखाना आहे. रक्त पिणाऱ्यांचे कारखाने भरपूर आहेत, रक्त पिणारी लोक भरपूर आहेत, त्यांचे कारखाने भरपूर असतील, पण रक्त तयार करण्याचा कारखाना या मृत्यू लोकांमध्ये कुठंच नाही. कारण रक्त देण्याचं काम निसर्गाने आणि या देवाने फक्त आणि फक्त एका पात्राला दिले. त्या पात्राचं नाव आहे आई. विठाला सगळ्यात मोठा चमत्कार सांगून जाईल. काही लोक म्हणतील महाराज आई आम्हाला रक्त देते. हो रक्त देते. बाप आईच्या गर्भामध्ये फक्त या विश्वातला एक जीव आणून सोडायचं काम करतो, पण त्या जीवाला रक्त पुरवण्याचं काम आमची आई करते. म्हणून आमच्याकडे एक जुनी म्हण आहे, काही जरी झालं आईच्या बद्दलची महती सांगायची म्हटली तर बहु लोक म्हणतात तिचा माझा रक्ताचा संबंध आहे. का म्हणतो असं आपण, तिचा माझा रक्ताचा संबंध का म्हणतो? कारण तिने आम्हाला रक्त दिलेलं आहे. काही लोक म्हणतील रक्त हो ब्लड, मग रक्त तर रक्तपेढी पण देते. रक्तपेढी आम्हाला रक्त देते, पण आम्हाला मॅच होणारं देते. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तो रस्त्याने भरधाव वेगाने गाडी आहे, ॲक्सिडेंट झाला, डोक्यामध्ये रॉड शिरला, प्रचंड रक्तस्राव झाला. विज्ञान सांगतं, सायन्स सांगतं, शरीरामधलं 1 लिटर रक्त जर वायाला गेलं तर माणूस मरण्याची शक्यता आहे, माणसाला अटॅक येण्याचा संभव आहे. मग डॉक्टर सांगतात त्याला रक्त भरावं लागेल. मग ते रक्त घेतलं जातं, त्या रक्तपेढीत नेलं जातं, त्याचा रक्तगट चेक केला जातो. त्याचा जो रक्तगट असेल त्याच गटाचं रक्त त्याला भरलं जातं भाऊ. त्याचा जर ए पॉझिटिव्ह असेल आणि ए पॉझिटिव्हचं रक्त भरलं जातं. का असं कधी झालंय? त्याचा ए पॉझिटिव्ह रक्तगट आहे आणि तिथे ओ पॉझिटिव्हचं रक्त शिल्लक आहे. मग ओ पॉझिटिव्हचं रक्त भरून चालेल का दादा? चालेल का? नाही चालत. शरीरामध्ये विभिन्न गटाचं रक्त चालत नाही. राजकारणामध्ये कुठला पण गट कुठे चालतो, शरीरामध्ये नाही चालत. शरीरामध्ये त्याच गटाचं रक्त लागतं आणि विभिन्न गटाचं रक्त जर भरलं तर माणसाला रोग होण्याची शक्यता आहे, माणूस मरण्याची शक्यता आहे. या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार सांगून जाईल. ऐका,
अरे आईच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचा रक्तगट वेगळा असतो, आईचा रक्तगट वेगळा असतो, पण विभिन्न असणारा रक्तगट 9 महिने 9 दिवस तर जगवतंय, पण या सृष्टीमध्ये 100 वर्ष जगण्यासाठी पाठवून देते. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे फक्त आईच्या रक्ताचा. आई आम्हाला गर्भामध्ये जागा देते. आईचा फार मोठा उपकार आपल्या जीवनामध्ये. आई आम्हाला रक्त देते, फक्त तो उपकार समजला पाहिजे. आई आम्हाला गर्भामध्ये जागा देते, आई आम्हाला रक्त देते, आई आम्हाला हाडं देते. हाडं, काही लोक म्हणतील हाडं देते, हो हाडं देते. कशी देते ऐका. सर्वसामान्य इमारत जर उभी करायची असेल, बिल्डिंग बांधायची असेल तर स्टीलची गरज आहे, म्हणजे लोखंडाची गरज आहे. जितकं जास्त जाड MM स्टील असेल तितकी जास्त लाईफ आयुष्य त्या इमारतीला असतं. परंतु या सृष्टीमध्ये नरदेहरूपी इमारत या सृष्टीमध्ये सोडवायची असेल 100 वर्ष ही इमारत उभी राहते. काही इमारती तर 100, 110, 105, 106 वर्ष झालेत. मी 4000 प्रवचन केले आत्तापर्यंत दशक्रियेची, पुरंदरमध्येही बरीच केली, पण 8च माणसं अशी मला सापडली या 4000 मध्ये ज्यांनी 100 पार केलेली. 8 माणसं. मग कुणाची 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अशी माणसं जीवन जगतायत. पण मला एकच वाक्य सांगायचे, 100 वर्ष या मृत्यूलोकामध्ये नरदेहरूपी इमारत ज्यावेळेस आम्ही आणून सोडतो ना, ही जी इमारत ज्या स्टीलवर उभी राहते त्या स्टीलला हाडं म्हणतात. आणि ही हाडं देण्याचं काम आमची आई आम्हाला करते. कसं करते? आमच्या आईच्या दुधापासून जे कॅल्शियम मिळतं ना, या कॅल्शियमपासून ही हाडं तयार होतात आणि ही हाडं मजबूत होतात. लक्षात ठेवा, जे सायन्सने शिकले असतील त्यांना कळेल आईच्या दुधामध्ये फार ताकद आहे. म्हणून आमच्या मातांना एकच सांगणे, कमीत कमी 1-2 वर्ष तरी बाळाला अंगावरती पाजलं पाहिजे, कारण आईचं दूध इतकं पवित्र आहे की त्याची हाडं मजबूत करत असतात. आता जी लोक म्हणतात ना आमचे गुडघे दुखतात, हाडं दुखतात, आईचं दूध पिलेलं नाही, ते म्हशीचे पिलेलं दूध असतं महाराज. आईचं दूध पिणाऱ्या माणसाचं अंगच दुखत नाही महाराज, काहीच होत नाही. 2 वर्ष तरी 1.5 वर्ष तरी आईच्या अंगावर पिणारी माणसं पोरं आहेत ना, असे ठणठणीत पोरं आहेत महाराज. आईचं दूध फार महत्त्वाचं आहे. आई हाडं देते. आणि पुढचा एक चमत्कार सांगतो ऐका. आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या हाडाला अग्नीसुद्धा जाळू शकत नाही दादा, बरं का दादा, अग्नीसुद्धा जाळू शकत नाही महाराज. उदाहरण, अग्नीला तर पूर्ण विश्वाला जाळण्याची ताकद आहे. पंचमहाभूतामध्ये अग्नीचा नंबर आहे, पूर्ण विश्वाला अग्नी जाळू शकतो. उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. चला, 500 एकर पिंपळ्याचा परिसर आहे. या 500 एकर मध्ये 10 फूट गवताची गंज लावली आणि 10 फूट गवताची गंज लावल्यानंतर त्या 500 एकरच्या गवताच्या गंजीला पेटवण्यासाठी सासवडवरून किती ट्रक काड्या पेट्या मागाव्या लागतील? झोपले का काय? जागेत ना तुम्ही? कीर्तन ऐकत असताना जरा भान ठेवून कीर्तन ऐकत चला. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे उद्धारून जाण्याचं साधन आहे. कीर्तन काय ऐकावं तर कीर्तनातून चांगले विचार दिले जातात. चांगल्या विचारासाठी कीर्तन ऐकावं. चांगल्या विचारानं चांगलं आचरण घडतं, चांगल्या आचरणानं चांगलं मरण येतं, चांगल्या मरणाने चांगली गती प्राप्त होते. म्हणून चांगल्या गतीसाठी चांगलं मरण, चांगल्या मरणासाठी चांगलं आचरण आणि चांगल्या आचरणासाठी चांगल्या विचाराची गरज आहे. हे विचार तुम्हाला गावात कट्ट्यावर पिंपळ्या स्टँडला ऐकायला भेटणार नाही. चांगले विचार पिंपळ्या स्टँडला नाही ऐकायला भेटणार. पिंपळ्या स्टँडला ऐकायला भेटणार पण गावाचा सगळा सातबारा ऐकायला भेटणार. चांगल्या विचारासाठी तुम्हाला कीर्तनाचीच गरज आहे महाराज, कीर्तनाची गरज आहे चांगल्या विचारासाठी. म्हणून तर हे सप्ताह होतात ना, म्हणून तर कीर्तन ऐकावीत ना. कीर्तन ही परंपरा महाराष्ट्राच्या मातीमध्ये का जिवंत आहे? ती फक्त समाजाच्या हिताचा विचार करते, समाजाच्या सुखाचा विचार करते, समाजाच्या भल्याचा विचार करते आणि समाजाच्या उद्धाराचा विचार करते. म्हणून तर कीर्तन परंपरा अनादी काळापासून जिवंत आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहणार आहे. विठाला विठाला. अरे 500 एकर गवताची गंज जर पेटवायची असेल तर ट्रक भरून नाहीये, 1 रुपयाची माचीस आहे. त्या माचीसमध्ये 20 काड्या आहेत. त्या 20 काडीमधील 1 काडी लागते फक्त पेटवायला. किती काडी? 1 काडी. 1 रुपयाला जर 20 काड्या येत असतील तर एका काडीची किंमत किती झाली? 5 पैसे. 5 पैशाची काडी, 500 एकर गवताची गंज नाही तर पूर्ण जगाला जाळण्याची ताकद तिच्यामध्ये. पण त्याची किंमत किती आहे? 5 पैसे. एवढं वाक्य घरी घेऊन जा. आग लावणाऱ्या वस्तू आणि आग लावणारे व्यक्ती यांची लायकी नेहमी 5 पैसे एवढी असते, लक्षात ठेवा. कळलं तर बघा, नाही तर जाऊ द्या. कारण आमचे बाबा म्हणायचे कीर्तनातल्या माणसांना नेहमी सावध केलं पाहिजे. बरणीतलं लोणचं कीर्तनातली माणसं नेहमी हलवली पाहिजे. बरणीतलं लोणचं जर नाही हलवलं तर भाऊ बुरशी चढायची शक्यता आहे. आणि कीर्तनातली माणसं नाही हलवली तर पाहुण्यांना गोळा करावा लागेल, या नातेवाईकांना फोन करावा लागतील, हाला ना डोला ना चाला ना बोला ना. हे माणसं सावध केली पाहिजे. 5 पैशाची काडी पूर्ण जगाला जाळण्याची ताकद आहे.
पण त्या काडीमध्ये आणि त्या अग्नीमध्ये आमच्या आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या हाडाला जाळण्याची ताकद नाहीये. काय उदाहरण? अरे माणूस मेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी महाराज स्मशानभूमीमध्ये नेलं जातं, चितेवरती ठेवलं जातं, त्याला जाळलं जातं. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज सावडायला जातो, त्या चितेमध्ये त्या राखेमध्ये आम्हाला त्या माणसाचा देह सापडत नाही, हात सापडत नाही, पाय सापडत नाही, काही सापडत नाही. सापडतात काय? का बरं? अग्नीने सगळं शरीर जाळलं, हाडं का जाळली नाहीत? त्याचं कारण सांगून जाईल. ती हाडं सर्वसामान्य दुधापासून तयार झालेली नाहीत, तर ती आईच्या दुधापासून तयार झालेली आहेत. मग आईच्या दुधाला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही. आईचा उपकार आहे. आई आम्हाला गर्भामध्ये जागा देते, आई आम्हाला रक्त देते, आई आम्हाला हाडं देते, आई आम्हाला चालायला शिकवते, आई आम्हाला बोलायला शिकवते, आई तिची भाषा देते, सर्वस्व देते. आणि एक वाक्य एवढं घरी घेऊन जा, जगाच्या पाठीवरती असं एकच न्यायालय की त्या न्यायालयात सगळे गुन्हे माफ आहेत महाराज. आईला हा मोठा जवळचा बारका लांबचा असं कधी होत नाही. म्हणून तर मी सांगितलं ना, ऐसी कळबळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. लाभ पाहत नाही पण प्रेम करते. बाबा सांगायचे, अरे महाराज मित्र जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत प्रेम करतात, पत्नी जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत प्रेम करते, पण आई डोळे मिटेपर्यंत प्रेम करत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा एका मातेला निरोप देण्यासाठी आपण सर्वच जण या परिवाराच्या वतीने सेवा या मातेची केली. मातेची सेवा केल्यानंतर या मातेचा शेवट झाला, पण तो शेवट महाराज सर्वसामान्य दिवशी झालेला नाही आहे. आजचा दिवस इतका पवित्र आहे. आज आपल्या सासवडसारख्या भूमीमध्ये ब्रह्ममूर्ती संत सोपान काकांचा समाधी सोहळा आहे. आजच्या दिवशी ज्यांनी समाधी घेतली ना ते संत सोपान काका. या सोपान काकांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी देह ठेवणं सोपं आहे का? मला जर उद्या देव म्हटलं ना तुम्हाला मरण देतो, कधी द्या? मी सांगेल सोहळ्याच्या दिवशी द्या. अरे तिथे महाराज नामदेव महाराजांच्या वंशजाचं कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, अनेक प्रकारचे वारकरी संत सोपान काकांना समाधी द्यायला आलेत. आणि आज आपण या मातेचा समाधी सोहळा किंबहुना पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं या परिवारातून जर ही माता गेली असेल तर तिचा शेवट गोड झाला आहे. आणि आपल्या आयुष्याचा शेवट गोड करायचा असेल ना तर महाराज आयुष्यामध्ये चांगलंच कर्म करावं लागतं, चांगलं कार्य करावं लागतं. पहा, अरे विश्वमाऊली ज्ञानोबा आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे, संत सोपान काकांचं आयुष्य फक्त 20 वर्षाचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं आयुष्य 22 वर्षाचं आहे, तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्षाचं आहे. ही माणसं मरून आता शेकडो वर्ष झाली, भाऊ जाऊन शेकडो वर्ष झाली, संतांना समाधी घेऊन शेकडो वर्ष झाली, तुकोबरायला वैकुंठाला जाऊन शेकडो वर्ष झाली, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना जाऊन शेकडो वर्ष झाली. ही माणसं जर माणसांच्या हृदयामध्ये अजूनही जिवंत असतील तर माझं प्रामाणिक मत असे, आपण मेल्यानंतर कमीत कमी 25 वर्ष तरी लोकांच्या ध्यानात लक्षात राहिलं पाहिजे. काय काय लोक म्हणतील मग लोकांनी आम्हाला ध्यानात ठेवावं यासाठी काय करावं लागेल? काहीच करायचं नाही. प्रत्येक लोकांकडून 10,000 रुपये घ्यायचे, न देता मारायचं. लोक ध्यानात ठेवतात, लोक ध्यानात ठेवतात, पण उत्तम चिवरे कीर्ती मागे नाही, उत्तम कीर्ती पाठीमागे ओरावी असं जर वाटत असेल ना तर आपल्याला एक काम करावं लागतं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावी साह्य, घातलिया भय नरका जाणी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर राहिला कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती जगा माझी, कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती
ईश्वर विभूती ओ गेले दिगंबर ईश्वर विभूती ओ गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर अरे जगाच्या पाठीवरती नाव शिल्लक राहिलं पाहिजे. देह तर एक दिवस जाणार आहे. आणि एक वाक्य लिहून जा. कीर्तन ऐकत असताना एखादा विचार जर एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणावर भिडला ना तर अंतःकरण परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. जर आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मला परवा दिवशी एकाने विचारलं, म्हणले महाराज सकाळी उठल्या उठल्या काय करायचं. मी त्याला सांगितलं उठल्या उठल्या महाराज देवळाच्या पाया पडायला जायचं नाही, स्मशानभूमीच्या पाया पडायला जायचं. काय कारण? देवळात का जायचं नाही? कारण देवळात गेल्यानंतर कदाचित अंतःकरणामध्ये विचार येणार नाही, पण स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर एक विचार येईल, अरे इथं माझ्या हजारो पिढ्या जळाल्यात, त्यांच्या देहाची राग झाली. आमच्या अख्ख्या गावच्या पिढ्या इथं आल्यात, त्यांची राग झाली. एकाची पण महाराज राग झाल्यानंतर एकही माणूस परत इथून स्मशानभूमीतून घरी आलेला नाही. मला जर परत इथंच यायचं आहे तर मी लोकांचं वाईट का करू? सध्या लोक कुठल्या मस्तीत जीवन जगतात ना भाऊ, काहीच कळत नाही हो. कुठल्या उन्मत्तपणे जीवन जगतात ना, जसं काही मला मरायचंच नाही महाराज, या भावनेत जीवन जगतात. पण एक वाक्य लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा श्वास शिल्लक आहे ना तोपर्यंत तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जिवंत आहे. श्वासाची किंमत संपली ना, श्वासांची मर्यादा संपली ना, 1 कोटी रुपये देऊन जरी 1 सेकंदाचा श्वास मागितला तरी तो मिळणार नाही. इथं पैशाने मरण चुकवता येत नाहीये. आमचे बाबा सांगायचे, अरे जोपर्यंत तुमचा श्वास शिल्लक आहे तोपर्यंत तुमच्या केसाला देव सुद्धा धक्का लावू शकत नाहीये. ज्या दिवशी तुमचा श्वास संपेल ना मात्र त्या दिवशी तुम्हाला देव सुद्धा वाचू शकत नाही. लक्षात ठेवा. त्याचं कारण सांगून जाईल. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सहवासातले, कोणाच्या परिवारातले, कोणाच्या मित्र परिवारातले, कोणाच्या गावातले, भागवीतले, तालुक्यातले अनेक लोक गेले. देवाने तुम्हाला का जिवंत ठेवलं बरं? तुम्ही आम्ही काय देवाला लाच देता का? कधी पाठवले का 500 रुपये मनी ऑर्डर, देवा तुझ्यामुळे मी कोरोनात जिवंत राहिलो, हे 500-2000 रुपये तुला मनी ऑर्डर करतो? नाही करत माणसं मनी ऑर्डर. पण का जिवंत आहे आम्ही? धन धाकड अशी 35-35 वर्षाची पोरं कोरोनात गेली, भीतीने गेली, काही रोगाने गेली, काही आजाराने गेली. आपण का नाही गेलो? काय पुण्य असेल? त्या कोरोनात लोकांनी एकच विचार करायला पाहिजे होता, अरे या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये आम्ही जिवंत राहत असेल तर देवाची इच्छा आहे आमच्या हातून देवाला काहीतरी चांगलं करून घ्यायचे. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून मी आलो येतावरी तुझे हरी तुमा समर्पण नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून मी आलो येतावरी उरले ते हरी तुमा समर्पण. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाचे आभार मानले पाहिजे. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोन आलो येथवरी राहिलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस राहिलेलं आयुष्य फक्त महाराज कुठेतरी चांगल्या कामासाठी खर्च केलं पाहिजे. आमचे बाबा सांगायचे, माणसं कुठल्या मस्तीत जीवन जगतात माहीत नाही. अरे तुमचा आमचा शेवटचा आम्हाला गोड करायचा असेल ना. एकाने मला विचारलं, काय आयुष्याची श्रीमंती? सगळं जग पैशाच्या मागे धावतंय. सब पैसे के भाई ये दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. जोवरी चरण गा तोवरी मनती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावलले हे इंद्रिय मावलले आला
बागुल आजा कैसा विपरीत झाला, तोची देह नोहे तुझा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक आम्हाला म्हणतात पैसा कमवला पाहिजे, नक्की कमवला पाहिजे, पैशाने भौतिक गरजा पूर्ण होतात. पण माझं असं मत आहे, पैसा कमवला पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट पाहिजे, पैशांचा खळखळाट पाहिजे. पण त्या खळखळाटामागे कुणाचा तळतळाट नसला पाहिजे. तो पैसा जोडून या धड उत्तम व्यवहारे, जोडून या धड उत्तम व्यवहारे, जोडून या धड उत्तम व्यवहारे, जोडून या धड उत्तम व्यवहारे. उदास विचार लोच कर, उदास विचार लोच करी, उत्तम श्रीगती तोच पावे, उत्तम श्रीगती तोच पावे. उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तम श्रीगती तोच पावे, उत्तम श्रीगती तोच पावे. पैसा कमवा, तळतळाट नसला पाहिजे. अरे आम्ही कोणाचा तरी तळतळाट घेऊन जो पैसा आमच्या परिवारासाठी घेऊन जात असेल तर महाराज तो तळतळाट आमच्या परिवाराला सुखी राहू देत नाही. महाराज कमवायचं ना धन, असं धन कमवा की जे धन मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाता आलं पाहिजे. त्या धनाला म्हणतात परमार्थ महाधन, जोडी देवाची चरण. परमार्थाचं धन मेल्यानंतरही आपल्यासोबत घेऊन जाता येतं. आणि म्हणून या परिवाराच्या वतीने या मातीचा हा सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त असणारं कीर्तन 2 तास, कीर्तनामध्ये जे काही नामचिंतन होईल, जो काही चांगले विचार होतील, हे नामचिंतन इथं तयार झालेलं पुण्य. आणि कीर्तन जिथं चालू असताना तिथं वारकरी संप्रदायाची भावना आहे, तेथे असे देव उभा. इथं देव उभा आहे अदृश्य स्वरूपामध्ये. मग जिथे देव उभा असतो ना, तो कार्यक्रम कधी अनसक्सेस होत नाही, सक्सेस होत असतो. महाराज तो कार्यक्रम संपन्न होत असताना, यशस्वी संपन्न होत असताना अनेक लोक म्हणतील महाराज हा व्यक्ती गेला, त्याचा देह शिल्लक नाही, 1 वर्षानंतर कार्यक्रम करायचा, इथून पुण्य त्यांना तिकडं कसं काय सप्लाय होईल? कुठल्या युनिट गेले आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. इथून पुण्य तिकडं कसं सप्लाय होईल, त्यांना कसं मिळेल पुण्य त्यांना? उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल बघा. एखादा माणूस काशीला गेला, म्हणजे काशी देव तीर्थक्षेत्र करायला गेला. काशीला गेल्यानंतर काशीमध्ये महाराज सगळेच मंडळी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला आलेले नसतात. भाऊ वारीमध्ये सुद्धा वारकरी चालतात, सगळेच वारकरी नसतात. काही काही खिशाचे पण भक्त असतात कापणारे. हां, काय काय तसं त्या काशीच्या दरबारामध्ये एकाचा खिसा कापला, पुरंदरच्या माणसाचा खिसा कापला, त्याच्यातले खिशातले सगळे पैसे निघून गेले. बाहेर येऊन बघतो तर त्याच्या खिशाला काहीतरी कैची लागलेली. बाहेर आला, विचार केला तर गावाला जायचे पुरंदरला, जायचं कशाने? बरं आपण काय रेल्वेची जावई नाही किंवा सरकारची जावई नाही, आपल्या फुकट घेऊन येतील. मग त्यांनी तिथून वरच्या क्षेत्रात मोबाईल होता, त्याच्या पोराला फोन केला, दादा अरे काशी क्षेत्रामध्ये दरबारामध्ये दर्शनाला लागलो असताना माझा खिसा कापला गेला, मग आता मला यायचं तर माझ्याकडे 1 रुपया पण नाही. मग त्यांनी काय सांगितलं, दादा तुमचं ATM शिल्लक की आम्हाला ATMवरच्या खिशा दे. म्हणजे एक काम करतो, इथून मी सासवडला जातो, तुमचं अकाउंट ज्या बँकेचं आहे त्या बँकेच्या अकाउंटला मी 5,000 रुपये टाकतो. 5,000 रुपये त्यांनी टाकले आणि ATMनी त्यांनी ते पैसे तिथं काढले काशीला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्याचा पोरगा काशीला पैसे द्यायला गेला होता का? नव्हता. मग ते पैसे त्याला कसे भेटले? कारण त्याच्या पोराने त्याच्या अकाउंटला भरले, म्हणून त्याला तिथं काढता आले. तसं पुण्यरूपी असणारं धन वारसदारांनी आपल्या आईबापाच्या प्रित्यर्थ जमा करायचं असतं आणि त्यांच्या प्रित्यर्थ व्हायचं असतं. एखाद्या योनीमध्ये फार कष्ट असतील ना, तर ते कष्ट सहन करण्यासाठी ते पुण्य कामाला येतं. उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल बघा. दुर्योधन कसा होता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण समाजातला 90% माणूस दुर्योधनाचा वारसदार आहे. 90% माणूस जे पाहिजे ते मला पाहिजे, भावाला 1 इंच पण देणार नाही. दुर्योधनाचे वारसदार या समाजामध्ये भरपूर आहेत. त्या दुर्योधनाकडं कुणी जर दान मागायला गेलं ना, दुर्योधनाकडं राजगादी होती, दुर्योधनाकडं सत्ता होती, संपत्ती होती, पैसा होता, सगळं काही होतं दुर्योधनाकडं. पण तो काय करायचा, आपल्या भावंडाचा, आपल्या भावकीचा जर नडत असतील ना, तर भावकीला इतका त्रास द्यायचा. कसा द्यायचा? जे 5 पांडव वनामध्ये होते ना भिक्षा मागायला, वनामध्ये गेले होते महाराज 5 पांडव. पाहते पांडव अखंड वनवासी,
वनवासामध्ये गेल्यानंतर तो दुर्योधनाकडे कोणी मागायला गेलं ना, त्या पांडवांचं बोट दाखवायचं, पांडवांचं. हे तर्जनी ना उजव्या हाताची, म्हणायचं अय माझ्याकडे काय नाही, तिकडे जा, तिकडे 5 पांडव आहेत, कोणती आहे त्यांच्याकडे जा. योगायोगाने दुर्योधनाला मारलं. रोज कोणाची तरी कोणाची गरज दाखवायचं. त्या दुर्योधनाला भीमाने मारलं, दुर्योधन मेला. आता दुर्योधन म्हटल्यानंतर त्याला काही स्वर्गात जागा आहे का महाराज? त्याला नरकातच जागा आहे. पण नरकात गेल्यानंतर महाराज त्याचा भाऊ तिथं होता. भाऊ पाहायला आला आणि पाहिलं, शेवटी भाव आहे ना, रक्ताचे संबंधित. कौरव काय पांडव काय वेगळे नाही, सख्खे चुलत भाऊ ते. परंतु आपला भाऊ नरकात आलाय. त्यावेळेस त्यांनी महाराज ते यमराजाला सांगितलं, यमराजा अरे मी नरकात आलोय, पण मला प्रचंड पोटामध्ये आग पडलेली, भूक लागली म्हणले मला. ते म्हणले भूक लागली, इथं जेवण नाही मिळत. मग इथं जे कर्म कराल ना, पुण्य कराल ना, त्या पुण्याच्या जोरावरतीच भूक भागली जाते. तू कधी पुण्य केलंय का? तू म्हणला नाही केलं पुण्य. मग म्हणले कधी दान धर्म तरी केला का? तो म्हणला नाही केला दान धर्म. बरं म्हणले जाऊ दे, दान धर्म नसेल केला, कधी अन्नदान केलं का? नाही केलं. सप्त्याला पंगत दिली का? नाही दिली. सप्त्याला कमीत कमी 100ची पावती तरी फाडली का? म्हणला फाडली 100ची, पण 15 जणांचा परिवार घेऊन 8 दिवस जेवायला होतो. 8 दिवस 100ची पावती फाडून जेवायला होता. बरं म्हणले मग ठीक आहे, ते तुझं कामाचं नाही, कारण तू खाली 1000चं दिलंय 100. मग म्हणले दिलं पाहिजे. ऐका, मग तू कधी पुण्य तरी केलं का? अण्णा म्हणले पुण्य तरी कधी केलं का? तो म्हणला पुण्य नाही केलं, पण जी माणसं देत होती मी त्याचं घर दाखवले. म्हणले आता ज्याचं घर दाखवलं ते कशाने दाखवलं? म्हणले या बोटाने दाखवलं. मग या बोटामध्ये आता इतकी ताकद आली. म्हणले तुझी भूक भागवण्याची ताकद फक्त या बोटात आहे. मग काय करू? हे बोट चोख म्हणले. त्यांनी ते बोट चोखलं. महाराज तृप्तीचा ढेकर दिला त्यांनी. दुसऱ्याची घरं दाखवल्यानंतर जर बोटामध्ये इतकी ताकद येत असेल, माझं असं मत आहे, स्वतःला जर काही नाही देता आलं तरी चालेल, पण कमीत कमी देणाऱ्याची घरं तरी दाखवा. जो देतोय कमीत कमी त्याची घरं तरी दाखवा. आणि घरं दाखवल्यानंतर दिल्यानंतर कमीत कमी त्याला नावं ठेवू नका. अलीकडे काय झालं, समाजाला एकच उद्योग राहिला भाऊ. स्वतः आता या समाजामध्ये अशी 90% माणसं आहेत, जी माणसं स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही आहेत, दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. शेजारच्या बोरला पाणी लागलं की त्याला त्रास होतो महाराज, पोट दुखू लागतं त्याचं. भाऊ लागतं ना, ऑटोमॅटिक लागतं ना. प्रवीण महाराज चांगले कीर्तन करू लागले की बाकीचे कीर्तन करायला जळजळ होती ना. मी माझ्यावर घेऊन बोललोय बरं का, तुम्हाला घेऊन बोलत नाही. होत त्रास होतोच. सहप्रवासी सहप्रतिस्पर्धक असला की त्रास होतो म्हणजे होतोच. माझं असं मत आहे, जी माणसं आपली निंदा करतात ना, आपल्या संघर्षाच्या काळात आपल्याला दोष देतात ना, आपला विरोध करतात ना, अशा माणसांना कधी विरोध करायचा नाही. मी तर या 1.5 वर्षात काय झालंय, माझी निंदा करणारी माणसं मला सासवडला भेटली ना, मी त्यांच्या हातात हात घालतो. असा हातात हात घालतो, मोहिनी हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जातो, पोटभर नाश्ता चारतो महाराज. आता माझा स्वभाव आहे, मला समंजसपणा हा माझा स्वभाव आहे महाराज. मला कुणाला वैर कोणाशी घ्यायचं नसल्यामुळे मी त्याच्या हातात हात घालतो, मोहिनीत घेऊन जातो, त्याला महाराज 1000 रुपये देतो, दक्षिणा देतो, 500 घे, पण माझी निंदा करत जा. कारण निंदा करणारी माणसं इतकी प्रामाणिक असतात, आपलं पाप धुवून देण्याचं काम ते करत असतात, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक माणसाने आपला निंदक जवळ ठेवला पाहिजे, त्याला नाश्ता चारला पाहिजे, त्याला दक्षिणा दिली पाहिजे. आणि मी तर असं म्हणतो, कारण पूर्वीचे लोक म्हणायचे ना, निंदकाचे घर असावे सासूडमध्ये. गेले वाटतं घरी. सासूडमध्ये नाही, शेजारी असावं म्हणायचे. का? कारण शेजारचा माणूस निंदा करून आपलं पाप धुत असतो. आणि ज्या दिवशी आपलं पाप धुतलं जाईल ना महाराज, ज्या दिवशी पुण्याचा संचय वाढला जाईल ना, तीळ तीळ पुण्य साच्या पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा समागम घडण्यासाठी पुण्य महत्वाचं आहे. आणि म्हणून हे पुण्य प्राप्तीचं साधन म्हणजे काय असेल तर माता पित्यांची सेवा आहे. आणि या पुण्याईमुळे 28 युग झालं गोकुळ सोडून भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा होऊन इथे आला. 28 युग झालं विटेवरती उभा राहिला. याचं एक दुसरं कारण नाही, फक्त माता पित्यांची केलेली सेवा. माया बाप केवळ वा वा, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, तेने न लावे तीर्थासी, तेने न लावे तीर्थासी, माया काय केले कुंडली काय
जे काय असेल तर ते महाराज माता पित्यांची सेवा आहे. आणि म्हणून या जगामध्ये एक दिवस मरणाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आपल्याकडे पाचवीचं पूजन केलं जातं बघा. बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी, त्या दिवशी सायंकाळच्या वेळी घरातल्या वृद्ध महिला घरामध्ये दिवा लावतात, तिथं रांगोळी काढतात, तिथं फुलं अंतरतात, त्या ठिकाणी महाराज समई पेटवतात, दिवा पेटवतात, ज्योत पेटवतात आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये त्या बाळाला झोपवतात. तो दिवा विझणार नाही याची दक्षता घेतात. तो दिव्याचा प्रकाश त्या बाळाच्या कपाळावरती पडला पाहिजे. 1 तासभर ते बाळ तिथं त्या ठिकाणी झोपवलं जातं. का झोपवलं जातं? कारण आमच्या हिंदू धर्मातला भावना अशी, श्रद्धा अशी आहे की सायंकाळच्या वेळी सटवाई देवी येते आणि त्या बाळाचं विधिलिखित लिहून जाते. विधिलिखित, नशीब, प्रारब्ध, संचित हे सगळं लिहून जाते. काय लिहिते? त्या दिवशी त्या बाळाच्या 5 गोष्टी निश्चित झालेल्या असतात. 1, त्या बाळाचं आयुष्य किती हे त्या दिवशी निश्चित झालेलं आहे. त्या बाळाचं कर्म काय 5वीच्या दिवशी निश्चित झालेलं आहे. तो किती पैसा कमवणार आहे, 1 नंबरनी येणार की 2 नंबरनी येणार, 5वीला ठरलंय. 4 नंबर धन, विद्या, तो किती मोठा IAS अधिकारी, IPS अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर काय होणार हे 5वीला ठरलंय. आयुष्य, कर्म, विद्या, धन आणि 5 नंबरची महत्वाची गोष्ट निधन. तो कधी मरणार हे कधी ठरलंय? तुमचं आमचं मरण जर 5वीला ठरलेलं आहे. तुम्ही आम्ही जर जगाचा निरोप घेऊन जाणार आहे. माझं असं मत आहे, माणसाने कमीत कमी कीर्तनं ऐकल्यानंतर आणि 35 वर्ष सप्त्याची कीर्तनं ऐकल्यानंतर एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, अरे 1 दिवस जर मला या जगाचा निरोप सोडून निघून जायचे तर मी कुठल्या मस्तीत जीवन जगतोय. काही माणसं इतके खतरनाक आहेत महाराज, त्यांना कुठं न्या, पांडुरंगाला न्या नाही तर बाळूमामाला न्या, बदलच नाही हो. नाही बदल महाराज. कितीतरी माणसं तुम्हाला दाखवील महाराज. त्यांना मी म्हणतो त्यांच्या पुढं 8 दिवस सत्यनारायणाची पूजा घाला, काशीचे भामण घेऊन या, त्यांना आंघोळ घाला सगळ्यांना त्याच्या पानाने. नाही, कुत्र्याचं शिपूड म्हणतात ना, वाकडाची वाकडं असतं, होऊ शकत नाही महाराज. अरे बदलच होत नसेल तर परमार्थाला काय किंमत आहे? परिवर्तन होत नसेल तर भाऊ परमार्थाला काय किंमत आहे? परिवर्तन जीवनामध्ये घडलं पाहिजे. हजारो माणसं मरताना आम्ही पाहतो तरी आम्ही सावध होत नाही होत सावध. उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल बघा. आपला शेवट गोल करायचा ना, माणसाने सावध झालं पाहिजे. वाघ, बिबट्या नाही बरं का, वाघ. सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलाय. वाघ, कोल्हा आणि गाढव हे 3 कधी मित्र असू शकतात का? नाही, पण होते. गावचं राजकारण जर व्यवस्थित चालवायचं असेल तर वाघाला, गाढवाला, कुत्र्यांना एकत्र घ्यावं लागतं. नाही कळलं तर जाऊ द्या, चला. गावचं कारभार यशस्वी करायचा असेल तर हे सगळे एकत्र यावं लागतात. तो गाढव, तो कोल्हा आणि वाघ एकत्र आले. एकत्र आल्यानंतर महाराज 3 पण शिकार करायचे बिचारे, 3 सोबत खायचे. एक दिवशी वाघाने शिकार केली आणि गाढवाकडे ती शिकार वाटायला दिली. गाढव शेवटी, गाढवाला काय अक्कल असते का कशी वाटायची कशी नाही ती? गाढवानी 3 वाटे केले भाऊ, एक शिकार 3 वाटे केले गाढवानी. गाढवानी 3 वाटे केली, समान वाटे केली. गाढवाला अक्कल नव्हती, गाढवानी 3 वाटे केली, समान वाटे केली. वाघाला म्हणला हा तुझा वाटा, कोल्याला म्हणला हा तुझा वाटा, हा माझा वाटा. शेवटी वाघ वैतागला. शिकार करायला मी, पळायला मी, धावपळ करायला मी आणि समान वाटा घेतो, तुला लाज वाटत नाही? वाघ चिडला, गाढवावरती झडप टाकली, नरडं पकडलं, जाग्यावर ठार केलं. मेलं गाढव. कोल्ह सगळं पाहत होतं. कोल्याला म्हणले, कोल्या जी वाघोबा. वाघ्या वत्तापर्यंत म्हणत होता, पण कोल्या जी वाघोबा, हा वाटा समान करा. समान करा. वाटा सगळा एकत्र केला तो शिकारीचा. त्याने फक्त 10% आपल्याला घेतलं, 90% वाघाला दिलं. वाघाला दिल्यानंतर वाघ म्हणला, कोल्या समान वाटा का केला नाही? कोल्हा हुशार होता. कोल्हा म्हणला, समान वाटा करून मरायला मी काय गाढवे? कोल्ह जसं गाढवाला मरताना पाहून जसं सावध झालं तसं आपण हजारो माणसं मरताना पाहतो, का सावध होत नाही? एक पाहत सायकाची दहने सावधता गुन्हे कारण सावधता गुन्हे कारण सावधता गुन्हे कारण पाहत सायकाची दहने सावधता गुन्हे कारण सावधता गुन्हे कारण एकाला मरताना पाहिलं की एकाने सावध झालं पाहिजे. हजारो
माणसं या जगातून निघून जाणार आहेत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. 10 भी मर गए, 9 भी मर गए, 10 भी मर गए 788. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फाशी. जमका अजब तडाका बे, तू क्या जाने लडका बे. यमाचा तडाका आहे, कुणी सुटलेला नाही. 7 चिरंजीव सोडले तरी तो कुणाला जिवंत राहता आलं नाही. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतो विभीषण कृपो परशुरामश्च सप्तैती चिरंजीविना. अश्वत्थामा, बली, व्यास, विभीषण, हनुमंतराया. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमंतो, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 चिरंजीव सोडले तरी तर कुणाला जिवंत राहता आलं नाही. एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घेऊन जायचं ना, तर आयुष्यात आपला शिवड गोड करावा लागेल. शिवड गोड होणं म्हणजे काय ऐका. आपण मेल्यानंतर आपल्या मरणाची बातमी गावातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या लोकांना कळेल ना. अरे मरणाची बातमी कळाल्या कमीत कमी 2 थेंब तरी अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये आले पाहिजे. 2 माणसं एका गावातली, एका भावकीतली, एका आडनावाची, सासोड मधल्या प्रसिद्ध नामांकित हॉस्पिटलला दोघंही ICU मध्ये ऍडमिट आहेत. अरे दोघंही मरणाची झुंज घेत आहेत. दोघंही मरणाची झुंज घेत आहेत. दोघांसाठी अख्खं गाव प्रार्थना करतं. एकासाठी गाव प्रार्थना करतं की हा व्यक्ती जगला पाहिजे. गावाला ह्याची फार गरज आहे, कुटुंबाला गरज आहे, समाजाला याची गरज आहे. त्यासाठी गाव प्रार्थना करतं की हा व्यक्ती जगला पाहिजे. आणि दुसऱ्यासाठी गाव प्रार्थना करतं जितक्या लवकर खपल तितक्या लवकर खपलं पाहिजे. ज्या दिवशी हे खपल त्या दिवशी गाव सुरक्षित, याचा परिवार सुरक्षित, अख्खा तालुका सुरक्षित. आपल्या मरणाची प्रार्थना ज्या दिवशी गावातून, तालुक्यातून, परिवारातून होऊ लागते ना, त्या दिवशी माणसाने महाराज जिवंत राहायचं नसतं. लक्षात ठेवा. आपल्यासाठी, लोकांसाठी, जगण्यासाठी प्रार्थना करावी. बाळासाहेब ठाकरे, मी कुठल्या पक्षाचा नाही पण सांगेल, ज्यावेळेस ICU मध्ये ॲडमिट होते, अख्खा महाराष्ट्र देव पाण्यात घालून बसला होता की जिवंत राहिले पाहिजे. कर्तृत्व महाराज माणसाला मोठं करत असतं. श्रीमंती माणसाला मोठी नाही करत. पैसा तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात, पण महाराज मोठं व्हायचं असेल तर कर्तृत्वाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं म्हणून मोठे झाले. आजही तुम्ही गुगलला सर्च करा, महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे, आपल्या पुणे जिल्ह्यात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे. पण विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असं जर आम्ही गुगलला विचारलं, गुगल नाही, मोबाईलला गुगल नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्याला विचारा. त्या गुगलला विचारल्यानंतर सांगतात जगामध्ये सगळ्यात जास्त कर्तृत्ववान राजा कोण, सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत, तर पहिल्या क्रमांकाला नाव येतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. लक्षात ठेवा. एक कर्तृत्व आहे 50 वर्षातलं. मरावा कसं आपल्या बलिदानातून ज्यांनी दाखवून दिलं ते धर्मवीर संभाजी महाराज. कर्तृत्व आहे. ज्ञानोबरायाने आम्हाला काय दिलं? संत सोपान काकांनी कधी दिलं का आम्हाला एक गुंठा नावा करून? पण का जातो आम्ही पाया पडायला? त्यांनी फक्त या समाजाला काय दिलं असेल? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द आपल्याला विश्वापर्यंत घेऊन जाऊ शकतात. आपण केलेलं कर्तव्य आपल्याला त्या ठिकाणी विश्वापर्यंत घेऊन जाऊ शकतं, देवापर्यंत जाऊ शकतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांचा ज्या दिवशी शेवट झाला महाराज, तो शेवट सामान्य नव्हता. तुकोबाराय सांगतात, अरे पांडुरंगाने मला हाताला धरावं, पांडुरंगाने माझं पूजन करावं, आणि पांडुरंगाने पूजन करून मला पुष्पक विमानामध्ये बसावं आणि मला सोबत घेऊन जावं. जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेली, निळा मने सकळ
संता तोषविले अंत काळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो जीवन जगत असताना एकदा तरी पांडुरंग परमात्म्याने आपल्या स्वप्नामध्ये यावं, आपल्याला साक्षात्कार दाखवावा. मी तर नेहमी सांगत असतो, मी तर मला काय झालं, मी कधी कधी आमच्या आईला म्हणतो, माझं जीवनाच्या वेळेस ज्यावेळेस पुजायचं होतं त्यावेळेस संघर्ष म्हणून पुजला होता का चिठ्ठी लिहून. संकट संघर्ष काय 5वीला पुजल्यासारखीच मागं लागली महाराज. पण एक सांगेल, हे सगळ्या संघर्षातून बाहेर काढण्याचं काम देवाने केलेलं आहे. भोग भोगावरी द्यावा भोग भोगावरी द्यावा भोग भोगावरी द्यावा भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा संचिताचा करुणी ठेवा शांती धरणे जीवासाठी शांती धरणे जीवासाठी संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये, संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण मला सांगता येईल, भगवंताचा साक्षात्कार जर ओळखायचा असेल ना, तर गेल्या वर्षी चालू कीर्तनामध्ये ज्यावेळेस माईकचा शॉक लागला आणि माईकचा शॉक लागल्यानंतर पूर्ण घसा डॅमेज झाला, नाकातोंडातून रक्त येऊ लागलं. काही जवळच्या लोकांनी दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं, महाराज तुमचा आवाज परत येऊ शकत नाही. आवाज गेला. मला सांगा, 24-25 वर्ष झालं आळंदीला राहतोय आणि मुख्य भांडवल म्हणजे आवाज आहे महाराज. आवाज येतं लो गावात, तालुक्यात आवाज आहे, नाही तर काय खरं आहे. आणि आवाज गेल्यामुळं कार्यक्रम बंद झाले, प्रचंड परिस्थिती बिघडली. विचार केला तर आवाज परत येणार नसेल तर कधी कधी आत्महत्येचा विचारसुद्धा मनात येऊ लागला. अरे 25 वर्ष जी साधना केली, तपश्चर्या केली, एवढं मोठं आळंदीत राहून कमवलं, ते केवळ आवाज नसल्याने जात असेल तर आपल्याला जगायची इच्छा नाही. गेल्या वर्षी पंढरपूरला कीर्तन होतं आषाढी वारीला. आषाढी वारीच्या वेळेस पांडुरंगाकडे प्रार्थना केली, आजचं पंढरपूरमधलं कीर्तन आवाज जर आला व्यवस्थित तर इथून पुढचं जीवन जगायचं, ना तर हा देह चंद्रभागेला अर्पण. काय माहीत नाही मला, आयुष्यामध्ये केलेली साधना म्हणेल, तुकोबारांची सेवा म्हणेल. महाराज आमच्या गुरुवारांनी सांगितलं, कोण म्हणतं आवाज येणार नाही, डॉक्टरांनी सांगितलं आवाज येणार नाही, कारण पूर्ण शरीर डॅमेज झाले आहेत, सगळं डॅमेज झालं आहे. बाबांचं एकच वाक्य आहे, आले जगाला तारण्याची ताकद त्याच्यामध्ये, जगाला मारण्याची ताकद त्याच्यामध्ये. एक वेळ देव साथ सोडून देईल, कारण देव आपलं परक पाहतो. देवाची भक्ती केली तर देव त्याला जवळ करतो आणि दुर्जनांना देव संहार करतो. जगाच्या पाठीवरती केवळ आणि केवळ संत असे असतात, दुर्जनांना पण जवळ करतात आणि सज्जनांना पण जवळ करतात. संत तुकोबारा यांच्यावरती असणारी निष्ठा ज्यावेळेस मी सांगितली, म्हटले एक काम करा, भामचंद्रावरती जा, भामचंद्राची माती पाण्यामध्ये कालवा आणि ती माती कमीत कमी तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत ती माती खा. ती मातीचा परिणाम एवढा मोठा झाला भामचंद्राच्या मातीचा, की ज्या मातीला पांडुरंगाच्या चरणाचा स्पर्श आहे, कारण तिचा साक्षात्कार झाला तुकोबारा यांना. तुकोबारांच्या चरणाचा स्पर्श आहे, संत चरणाचा स्पर्श इतका मोठा झाला, माझा आवाज आज परत माघारी आला. अजून काय कृपा पाहिजे सांगा ना, अजून काय कर्तृत्व पाहिजे. पांडुरंगाने दर्शन द्यावं, संतांनी दर्शन द्यावं, याच्या पलीकडचं काय पाहिजे. जीवनामध्ये येणारी संकट तो जवळ येऊ देतो. आणि एक सांगू, लोकांना असं वाटतं की दुःख येतात, संकट येतात, काय जीवन अडचणीमध्ये येतं. संघर्षामध्ये, दुःखामध्ये, अडचणीमध्येच क्रांती घडते, लक्षात ठेवा. येत्या तुकाराम महाराजांच्या बीजेला अजून 4 महिने राहिलेत. मी तर ते प्रगट नाही करणार, पण माझ्याकडून फार मोठं कार्य घडतंय. तुकाराम महाराजांच्या बीजेला आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये, पुरंदरमध्ये असं कोणाकडूनच कार्य घडलेलं नाही. ते परमार्थिक कार्य भगवान परमात्मा माझ्याकडून करून घेतोय. तो संकल्प ज्या दिवशी आवाज गेला त्या दिवशी मी संकल्प केला, त्या संकल्पाला 1.5 वर्ष लागले. अजून 4 महिने टाईम आहेत, 19 महिने म्हणजे 1.5 वर्ष हे 18 महिने आणि येणारे 4 महिने 22 महिने तो संकल्प पूर्ण करायला जातोय. तुकाराम बीजाच्या दिवशी तो संकल्प पूर्ण होतोय
मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. मी कधी कधी या संकटाचा सकारात्मक विचार करतो, कारण त्याचं कारण असे की देवाने संकट दिली, संघर्ष दिला, म्हणून हे कार्य माझ्याकडून पूर्ण होते. महाराज, एखाद्या संतांचं वाङ्मय पाठ होणं सोपं नाही. ते काम खरं अर्थानं माझ्याकडून होणारे, चांगल्या पद्धतीने होणारे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल तर पारमार्थिक संपत्ती ज्याच्याजवळ आहे, पुण्य ज्याच्याजवळ आहे, चांगल्या प्रकारची नीती ज्याच्याजवळ आहे, चांगल्या प्रकारचा विचार ज्याच्याजवळ आहे, त्याचा शेवट गोड असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझा शेवट गोड झाला तो केवळ आणि केवळ नामस्मरणामुळे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कसा गोड झाला? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, विठोबा रखुमाई. हो रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या मायरा, भेटी रखुमाईच्या वरा. माझं कीर्तन 5 मिनिटामध्ये संपून जाईल. मला फक्त तुमच्या पुढे रामायणामधली 2 पात्र मांडायची आहेत. आयुष्यामध्ये चांगल्या कुळात जन्माला आलो, श्रीमंत घरात आयुष्य माझं जगतंय, चांगल्या जमिनीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, बंगल्यामध्ये माझं आयुष्य चाललेलं आहे, म्हणून माझा शेवट गोड होईल. ही जी भावना लोकांच्या अंतकरणामध्ये, ह्यातून जरा बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला मी 2 पात्र सांगतो, कुणाचा शेवट कसा झाला पहा. शेवट गोड करायचा ना महाराज. कितीही पण महाराज हीन कुळामध्ये जन्माला येऊ द्या, पण तू जर देवाची भक्ती करत असेल महाराज. कानोपात्राचा विचार केला तर कानोपात्रा व्यभिचारी होती, वेश्या होती, पण देवानी पंढरपूरमध्ये जागा दिली. नामदेव महाराजांना पायरी आहे, पण जवळ सगळ्यात जास्त जवळ कोण आहे तर कानोपात्र आहे. लक्षात ठेवा, ही परमार्थाची ताकद आहे, ही भक्तीची ताकद आहे, नामसाधनेची ताकद आहे. रामायणामध्ये 2 पात्र आहेत. एक पात्र आहे राजा दशरथाचं आणि दुसरं पात्र आहे माता शबरीचं. राजा दशरथ आहे, अयोध्येचा राजा आहे. रघुकुलाची रीत जी चालत आलेली आहे, नीतिवान राजा म्हणून दशरथ राजाकडे पाहिलं जातं. प्रचंड मोठमोठे राजे त्यांच्या कुळात जन्माला आले. मग त्या ठिकाणी महाराज अनंत राजांची नावं घेतली जातात. भरत राजा त्यांच्या कुळात जन्माला आला, हरिश्चंद्र राजा त्यांच्या कुळात जन्माला आला, सत्यवादी राजा म्हणून त्यांच्यावर पाहिलं जातं. प्राण जाये परी बचन न जाय, अशी परंपरा ज्या रघुकुलाची आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाये परी बचन न जाये. प्राण गेला तरी चालेल, पण वचन जाऊ द्यायचं नाही. शब्द एखाद्याला दिला दिला दिला, शब्दामध्ये बदल नाही करत. आपल्याकडे मन आहे, शब्द जो बदलतो तो एका शब्दाचा नसतो. शब्द फार महत्वाचा आहे. दशरथ राजा 3 पत्न्यांचा प्रपंच घेऊन पुढे जाणारा दशरथ राजा, 4 मुलं आहेत. विश्वाचा चालक मालक असणारा महाराज प्रभू रामचंद्र, भगवान विष्णूचा अवतार असणारे रामचंद्र प्रभू पोटी जन्माला आले. शिष्याचा अवतार असणारे लक्ष्मण भैया जन्माला आहेत. भरत राजा महाराज जन्माला आले. शत्रुघ्न असतील, 4 मुलं जन्माला आहेत. पहा,
संघर्ष फार थोडा नाही. एवढं मोठी परंपरा घेऊन अयोध्येचा सम्राट राजा 4 मुलं असताना सुद्धा ज्या दिवशी मरण पावला ना, त्या दिवशी त्या दशरथ राजाला पाणी पाजायला 4 पैकी एकही पोरग जवळ नव्हतं महाराज. नाही, राम राम म्हणून प्राण सोडला. रामाच्या हातून पाणी पाजायचं भाग्य दशरथाला भेटलं नाही. दुसरी माता शबरी आहे, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली. भिल्ल कुळ सामान्य समजू नका. भिल्ल कुळ असं आहे की ज्या कुळाला आई कोण बाप कोण माहीत नाही, ते भिल्ल कुळ. त्या भिल्ल कुळात जन्माला आलेली माता शबरी, ती शबरी ज्यावेळेस स्वतःच्या लग्न मंडपात उभी आहे, विवाह मंडपात उभी आहे, 100 बोकडांची दावण पाहिली आणि आपल्या वडिलांना विचारलं, बाबा ही 100 बोकडं कशासाठी आहेत? म्हणजे तुझ्या लग्नाला जे येणारे पाहुणे आहेत ना, त्या पाहुण्यांच्या पोटा पाण्यासाठी मेजवानी म्हणून 100 बोकडे आहेत. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ही बोकडे आहेत. त्यांनी विचार केला, माझ्या आयुष्याचं कल्याण होणार आहे, माझ्या आयुष्याचं बल होणार आहे, माझे 2 4 हात होणार आहे, माझं महाराज माझं मंगल कार्य इथं चालू आहे आणि माझ्या मंगल कार्यासाठी 100 निरापराध जीवांचा बळी जात असेल, तुम्हाला माझ्या आयुष्याचं मंगल करून घ्यायचं नाही. लग्नाच्या मंडपातून पळून गेली शबरी आणि पळून गेल्यानंतर महाराज अशा ठिकाणी जाऊन राहिली, अशा ठिकाणी जिथे एक साधूचा आश्रम आहे मातंग ऋषींचा. त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये तिने पाहिलं की इथे सगळी माणसं महाराज पुरुष माणसं आहेत आणि मी एक स्त्री आहे. स्त्रीला तिच्या असणाऱ्या कर्तृत्वाची, तिच्या असणाऱ्या स्त्रीची जाणीव असली पाहिजे, लक्षात ठेवा. ऐका, ते पाहिलं का रे इथे सगळे 5-50 सगळे पुरुष आहेत, यांच्यात मी जाऊन राहणं हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये. दिवसभर झाडावर राहायची, पहाटे उठायची 3 वाजता, नदीला आंघोळ करायची, फुलं तोडायची आणि मातंग ऋषींच्या आश्रमाबाहेर टोपली भरून फुलाची आणून द्यायची. एक दिवशी ते सगळे शिष्य परिवार निघून गेले. लग्नाच्या मंडपातून पळवा आली शबरी. एके दिवशी सगळे 50-55 शिष्य निघून गेले. विचार केला, आता मी एकटाचे. मातंग ऋषींनी विचार केला, सकाळी पाहिलं तर बाहेर फुलंसुद्धा आहेत, फळंसुद्धा आहेत, आता ही कुणी आणली? मग दुसऱ्या दिवशी पाहिलं, धोत्रासारखं महाराज वस्त्र, ज्याच्याकडून पलीकडचं दिसेल असं वस्त्र तोंडावरती घेतलं. जागे होती मातंग ऋषी आणि माता शबरी. त्या ठिकाणी ती फळं घेऊन आली, ठेवल्यानंतर हात धरला शबरीचा. प्रथमतः कुठल्या तरी एका परपुरुषाचा स्पर्श झाला होता शबरीला. किती पवित्र होती बघा शबरी. जागी झाली, घाबरू लागली, लटलट कापू लागली. सांग कोण आहेस तू? या देहाला शबरी असं म्हणतात. लग्नाच्या मंडपातून निघून आले, निरापराध जीवांचा बळी मला पाहावला नाही म्हणून मी निघून आले, पळून आले. कधीपासून सेवा करते, लग्नाच्या मंडपातून आली आणि ज्या दिवशी हात पकडला होता ना, त्या दिवशी फक्त हाड हातात लागली होती. सगळं हाताची चामडी सगळी अशी महाराज खाली लोंबत होते. वय झालं होतं आणि वय झाल्यानंतर अरे ऐन तारुण्यात केलेला एवढा मोठा त्याग, वृद्धोपकाळापर्यंत तू माझी सेवा केलीस, फळं आणून दिलीस. आम्ही इतक्या वर्ष नामसाधना करतोय, आमच्या स्वप्नात जो देव येणार नाही ना, जो आत्तापर्यंत आलेला नाही, तो देव तुला न कुठं जाता इथं भेटायला येणार आहे. न लगती साया असं जावे वनांतरा, सुखे तू घरा नारायण. प्रभू रामचंद्रांची स्वारी आली. स्वारी आल्यानंतर स्वागत केलं, बसायला पाळ दिला, पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर शबरी मैयाला सांगितलं, शबरे अरे लग्नाच्या मंडपातून निघून आली, माझी वाट पाहत होती आश्रमात या. कधी रे येशील रामा रघुनंदना. वाट पाहत होती, वाट. चातक पक्षासारखी, जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, चातक पक्षी कुठलंच पाणी पित नाही, फक्त पावसाचं पाणी पितो. विचार करा, 8 महिने किती संयम असेल त्याचा. पावसाची वाट पाहायची आणि पावसाचंच पाणी प्यायचं. आमच्याकडे जरा वेगळं आहे. आपला समाज नाही पाणी भेटलं तर पाणी म्हणून काय पितात, मला काय कीर्तन सांगायसारखं नाही. पाणी वाट पाहत होती बिचारी शबरी. प्रभू रामचंद्र आले आणि शबरीला विचारलं, सांग तुला काय देऊ? देव मला काही नकोय, माझी शेवटची इच्छा आहे. काय? या जन्मात मला तुझी भेट एकदा झाली, मला पुढचा जन्म भेटावा, तुझा कायम सहवासाचा भेटावा. शेवटची इच्छा आहे. मला आता परत तारुण्य नको. मला शेवटचा श्वास तुझ्या मांडीवरती जावा आणि तुला पाहत पाहत या जगाचा निरोप घ्यावा. शबरी मातेने प्रभू रामचंद्राच्या पायावरती डोकं ठेवलं, मांडीवरती डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, एक पेला भरून पाणी तुम्ही तुमच्या हाताने मला पाजा आणि तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला पाहत 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 या देहातून आत्मा काढून घ्या आणि तुमच्या शरीरामध्ये विलीन करून घ्या. शबरीने मांडीवरती डोकं ठेवलं
प्रभुरामाच्या हाताने पाणी पिलं आणि प्रभू रामचंद्राकडे पाहत 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 या देहातला आत्मा विलीन करून घेतला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, सांगा, दोन पात्र मी तुमच्या पुढे मांडली. एक क्षत्रिय कुळातला राजा आहे, विद्वान राजा, श्रेष्ठ राजा, त्याचं नाव आहे दशरथ. आणि दुसरी भिल्ल कुळामध्ये जन्म आलेली शबरी. सांगा शेवट कोणाचा चांगला झाला, दशरथाचा झाला का शबरीचा झाला? शबरीचा झाला. तुमचं कुळ कुठलं आहे, तुम्ही कुठल्या जातीचे आहे, तुम्ही कुठल्या कुळाचे आहे, तुमच्या सौंदर्याचा कोणी विचार करत नाहीये. सौंदर्य देव काय पाहत असेल तो भाव पाहत असतो अंतकरणातला, आणि त्या अंतकरणातल्या भावावरतीच अनेकांनी आपली क्रांती केलेली आहे. महाराज, तीच शबरी पुढे दुसरी तिसरी कोणी झाली नाहीये. त्या शबरीने प्रभू रामचंद्राची जी सेवा केली, वाट पाहिली ना, पुढच्या जन्मात वाट पाहायला भेटली नाही. ती शबरी पुढे राधा म्हणून जन्माला आली. ऐकता ना सगळे? तीच शबरी पुढे राधा म्हणून जन्माला आली आणि तोच राम पुढे कृष्ण म्हणून जन्माला आला. आणि ते भक्ताचं नातं आणि एका देवाचं नातं महाराज इतकं इतकं प्रिय होतं, इतकं प्रिय होतं. पुढच्या जन्मातही महाराज त्या शबरीने, त्या राधेने भगवान कृष्णाची सेवा केली, भक्ती केली आणि आजरामर झाली. आणि देवांच्या पत्नीची नावं काढली गेली आणि देवाच्या भक्ताचं नाव पहिलं जोडलं गेलं. पहिलं राधेचं नाव आणि मग कृष्णाचं नाव. ही भक्तीची ताकद आहे. आयुष्याचा शेवट जर गोड करायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये परमार्थिक संपत्ती असली पाहिजे. देवाने आम्हाला सक्सेस केलेलं आहे, देवाने आम्हाला संपन्न केलेलं आहे. परमार्थिक कार्याला नेहमी सहकार्यच केलं पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य, आणि नाही केलं तर घातल या भय नरका जाणे. म्हणून प्रपंचाचा परिहार झाला पाहिजे, परिचय झाला पाहिजे. कारण एक दिवस दुःख या ठिकाणी भोगावं लागतं. तुकोबऱ्यांना तो परिचय झाला, परिचय परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागीला. विठला विठला आलो निजाच्या मायरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणी वाणी गेली आता घेऊ धनी. फक्त आता आपली वाणी भगवंताचं नामस्मरण करत राहिली पाहिजे. तुकोबाराचा शेवट चांगल्या पद्धतीने झाला, तसं आपलाही शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर नामसाधना जीवनामध्ये महत्त्वाची आहे. खरं तर या परिवाराच्या वतीने मी बोलून जाईल. या ज्यांचा आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, श्रीमती वैकुंठवासी रत्नाबाई गोविंद पोमन, त्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आल्यात. आता की सगळीच माणसं घरातली, कोणाकोणाचं नाव घ्यावं. मी एकच सांगेल, माझ्यावरती महाराज हृदयावरती प्रेम करणारी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित येतात. याच्यामध्ये महाराज या परिवारातली मुख्य ते असणारे, त्यांचा असणारा एक मुलगा रोहिदास गोविंद पोमन उर्फ काका, त्यांच्या असणाऱ्या मुली मंगल मोडक असतील, विमल भाटे असतील, शोभा दळवी नातू. खरं तर अक्षय हा आळंदीला आमच्याकडे शिकायला होता, पण त्याच्या प्रारब्धाने परमार्थ त्याच्या प्रारब्धात खरं तर नव्हतं आळंदीत राहणं, पण त्यांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध केलं. आज चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतोय. आमचं असं मत आहे, आळंदीला गेलेली 100% मुलं जे शिकले राहिले त्यांचं चांगलं झालं, पण तिथून जे रिटर्न आले ना 80 ते 70% पोरं बिघडलेले असतात. पण इथं दोनही अक्षय सुधारलेले पाहायला भेटले आम्हाला. हाही अक्षय सुधारला आमचा आपला हा, आणि खरं तोही त्या ठिकाणी इंजिनियर त्या ठिकाणी झाला आणि तोही अक्षय चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतोय. खरं तर दोघेही नोकरी येतात. म्हणून इकडं आल्यानंतर आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी कुठंतरी चांगलं उभं राहिलं पाहिजे. म्हणून अक्षयनी खरं तर आग्रह केला. अक्षयनी सांगितलं की पिंपळ्यात कीर्तन झालं पाहिजे. मी तर असं म्हणेल, शिवाजी आप्पांच्या प्रवचनाच्या नंतर बऱ्याच काळात तुम्ही आलो आणि आल्यानंतर बराच, आणि माझं असं मत आहे, असं 2-3 वर्ष गॅप ठेवला पाहिजे. त्याने प्रेम वाढतं महाराज. विरहामध्ये नित्य नूतनता आहे प्रेमाची. विरह झाला पाहिजे आणि विरह झाल्यामुळे जरा लोकांनी मला जास्तच प्रेम दिलं ह्यावर्षी. मी आलो इथं खरं. आणि म्हणून नातू असणारे अक्षयजी रोहिदास पोमन, नाती असणारे रुपाली दुरकर, नीलम दुरकर, यांचे एक दीर कैलासवासी मारुती भिकोबा पोमन असतील. त्याचबरोबर श्री कुंडलिक भिकोजा पोमन, कैलासवासी जय हिंद भिकोबा पोमन, त्यांचे पुतणे शिवाजी पोमन, तानाजी पोमन, राजेंद्र पोमन, प्रवीण पोमन, विठ्ठल पोमन, सोमनाथ पोमन आणि शांताराम गेनुजी पोमन, या सर्व परिवाराच्या वतीने, पोमन परिवाराच्या वतीने या मातेची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली. आज सोपन काकांचा समाधी सोहळा सासवडला संपन्न होतोय. प्रथमतः पांडुरंगाचं भजन घेऊ, सोपन काकांचं त्या ठिकाणी भजन घेऊ आणि शेवटचा अभंग म्हणून या मातेला भावपूर्ण आदरांजली वाहू. विढो भजन झाले. विठू बरं कोण? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. खरं तर महाराष्ट्रभर अनेक संत आहेत महाराज. सगळ्या संतांची भजनं त्यांनी तिकडे प्रसिद्ध झाली. पण आपल्या संत सोपन काकांचं भजन आत्तापर्यंत कुणीच लिहिलं नव्हतं. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी
संत सोपान काकांनी कृपा केली आणि ते भजन रचना करण्याचं काम काकांनी माझ्याकडून करून घेतलं, ते लिहिण्याचं काम करून घेतलं, गाण्याचं काम करून घेतलं आणि ती भजन आज पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होते. सगळेजण ती भजन म्हणतात. आपण सगळ्यांनी ती भजन म्हणायचं. म्हणजे आपण समाधी सोहळा साजरा केल्याचं पुण्य आपल्याला सासोळा जरी नसेल तरी इथं प्राप्त होईल. मग सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. हा सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा सोपान देवा 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 पांडुरंग हृदया सोपान देवा हृदया सोपान देवा निवृत्ती सखया सोपान देवा सखया सोपान देवा ज्ञानेशा प्रिया सोपान देवा ज्ञानेश प्रिया सोपान देवा ताई पाठी राखा सोपान देवा आई पाठराखा सोपान देवा एकांत प्रिया सोपान देवा एकांत प्रिया सोपान देवा नागेश्वर सहवासा सोपान देवा नागेश्वर सहवासा सोपान देवा वरा काठी निवासा सोपान देवा काठी सोपान देवा सासवडा बसया सोपान देवा सासवड बसया सोपान देवा सोपान देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा सोपान देवा देवा सोपान देवा ब्रह्मस्वरूपा सोपान सद्गुरु सोपान महाराज की सगळ्यांना फुलं वाटून घ्या. एक शेवटचा अभंग होईल, पुंडलिक वरदा होईल, फुलं वाहिले जातील आणि कार्यक्रम संपला जाईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझे वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला अंतकाळी विठू आम्हासी पावला अंतकाळी विठो आम्हाला सहित झाला गुप्त तुका सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा वैकुंठा श्रीरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाडवेळ